एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंबाबत कोणती भाषा वापरली होती असा प्रश्न राऊतांनी विचारलाय। मी चुकीचं म्हणालो नाही, त्या नटी आहेत म्हणून नटी म्हणालो असं राऊत म्हणतात। आमच्या समोर लढायला तयार नाही म्हणून युतीचं जागावाटप रखडलं असाही टोला राऊतांनी लगावला। तर अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाही असं भाकीत संजय राऊतांनी केलंय। नवनीत राणा असं म्हणतायत की मलाही मराठी चांगलं समजतं, मी जर गावरान भाषेचा उपयोग केला तर अशा पद्धतीचं त्यांनी माननीय उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात कोणती भाषा वापरलेली आपल्याला आठवत असेल। मुख्यमंत्री असताना उद्धवजी मुख्यमंत्री पदावर बसले आहेत आणि तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात जी विधानं तेव्हा केली होती ते आपण विसरलात? काय म्हणतायत तुम्ही? तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी? कधी आलात महाराष्ट्रात आपण? काय मी काही चुकीचं बोललो नाही। त्यांचा व्यवसाय जो आहे त्या नटी आहेत म्हटलं। रखडलेलं जागा वाटप आहे महायुतीचं, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? ती जागा वाटप यासाठी रखडलेलं आहे असं वाटतं की तिथे त्यांना आमच्यासमोर उमेदवारच सापडत नाहीत, कोणी लढायला तयार नाहीत आमच्यासमोर। बीजेपीच्या कुबड्यांवरती ते दोन्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष उभा आहे। ते काय शिवसेना का राष्ट्रवादी नाहीत, ते बोगस आहेत, बोगस आहेत ते। त्यांना शिवसेना म्हणणं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणणं हा या राज्याचा आणि मराठी लोकांचा अपमान आहे। पण भाजपला महाराष्ट्राचा अपमान सातत्यानं करायचा आहे। पण तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या, अजित पवारांना लोकसभेची एकही जागा मिळणार नाही। एकनाथ शिंदे हे स्वतःच्या बरोबर गेलेल्या खासदारांच्या उमेदवाऱ्या वाचवू शकले नाहीत। आमची शिवसेना खरी वगैरे जे काय त्यांचं तुंतुणं चाललं होतं ना, डफावर थाप मारून, मोदी शहाने त्यांना थाप मारली कानाखाली। इथे परंपरेनं धनुष्यबाण होता। कोकण, नाशिक, रामटेक, यवतमाळ, वाशिम अशा अनेक जागा आहेत जिथे आम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण रुजवला, तो याने घालवला या गुजरात लॉबी पुढे शरणागती पत्करून। शिंदेना सुद्धा मला वाटत त्या महाराष्ट्राची जनता एखाद दुसरी जागा त्यांच्या पदरात टाकेल, अजिबात नाही। व्हिडिओ नागनाथ शिंदेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, सांगली।